गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि आज मार्केट कसं राहू शकतं ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. तर काल यूएसचा डेटा आलेला आहे, इन्फ्लेशन डेटा. तर तो इन्फ्लेशन डेटा हा एक्सपेक्टेशनपेक्षा हायर आलेला आहे, जे की यूएस डॉलरसाठी चांगलं आहे परंतु स्टॉक मार्केटसाठी चांगलं नाही. म्हणूनच आपण काल जर पाहिलं तर तिथले जे यूएस मार्केट आहे तर ते डाऊनमध्ये क्लोज झालेले आहेत. आणि आज गिफ्ट निफ्टी त्यामुळेच इंडिकेट करते की मार्केट 100 पॉईंट्स गॅप डाऊन ओपन होईल. परंतु गेले काही दिवस आपण पाहतोय की ग्लोबल क्यूज आणि लोकल क्यूज याच्यामध्ये गिफ्ट निफ्टी कन्फ्यूज होऊन जात आहे आणि मार्केट त्याप्रमाणे रिॲक्ट करत नाही. म्हणजे आज खरंच मार्केट 100 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल का हे पाहणं जास्त गरजेचं आहे, परंतु तसं वाटत नाही. याच्यामागचं कारण, काही महत्त्वाची कारणं अशी आहेत. ते म्हणजेच की गिफ्ट निफ्टी जे आहे तर ते ग्लोबल क्यूजला जास्त महत्त्व देतं. निफ्टी फ्युचर्स असतात ते, त्यामुळे ग्लोबल क्यूज जे आहेत तर ते सध्या बॅड आहेत. यूएसचा इन्फ्लेशन डेटा जो आलेला आहे तो खराब आल्यामुळे मार्केट पूर्णपणे तिथले निगेटिव्ह आहेत. त्यानंतर यूएस मार्केट झाले आणि अमेरिकन आणि बाकी जे काही युरोपियन आणि एशियन मार्केट्स आहेत ते सगळेच ऑलमोस्ट डाऊन आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरी गोष्ट म्हणजे जे निफ्टी फ्युचर्स आहेत तर ते निफ्टी फ्युचर अजूनही हायर आहेत. त्यामुळे काय होतं आहे की गिफ्ट निफ्टी जे दाखवत आहे तर ते ते प्रीमियम ड्रॉप व्हायला हवेत, म्हणून ते गिफ्ट निफ्टी डाऊन दाखवते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच इथे जे काही लोकल इश्यूज चालू आहेत ते, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे तो म्हणजे जे काही इलेक्ट्रॉल बॉन्डचा इश्यू झाला आहे तर त्यामुळेही हे सगळं निगेटिव्ह दाखवत आहे. परंतु आपलं जे मार्केट आहे ते ऑलरेडी सेबीने जे काही फोर्सफुली स्टेटमेंट केले त्याच्यामुळे ऑलरेडी पडलेलं आहे. त्यामुळे आज ग्लोबल क्यूज खराब असूनही आपलं मार्केट पडेल का हे पाहायला हवं. परंतु एकंदर तसं वाटत नाही. परंतु जर टेक्निकली पाहायचं झालं तर 22,000ला सगळ्यात जास्त पुट रायटिंग आहे. जर 22,000 ब्रेक झाला तर मग मात्र मार्केट टोटली बेरिश होईल. आणि वरच्या बाजूला जर पाहिलं तर 22,150 जर क्लोजिंग बेसिसवरती सस्टेन केला मार्केटनं तर मार्केट पॉझिटिव्ह राहील एवढं मात्र नक्की. परंतु 22,000च्या खाली जर मार्केटनं क्लोजिंग दिलं तर मग मात्र मार्केट निगेटिव्ह राहील, हे लक्षात असू द्या. आता पाहणं जास्त गरजेचं आहे की आज मार्केट कसं परफॉर्म करेल. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही काल पेट्रोल आणि डिझेल प्राइजेस कट झालेले आहेत ते, यामध्ये काय होणार आहे, जे काही याच्याशी रिलेटेड कंपनीज आहेत जसं की लॉजिस्टिक कंपनीज असतील, ट्रान्सपोर्ट कंपनीज असतील, ऑटो सेक्टरमधल्या कंपनीज असतील तर त्या आज चांगलं परफॉर्म करू शकतात. कारण या पेट्रोल आणि डिझेल प्राइजेस कट झाल्याचं जे काही डायरेक्ट इम्पॅक्ट आहेत तर ते त्यांच्यावरती होत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की आता बाकीचे जे काही लोकल क्यूज आहेत तर ते किती सपोर्ट करतायत आज ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो इश्यू एवढा मोठा केला गेला होता तो तेवढा मोठा नाही आहे. कारण इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये असं वाटलं होतं की फार ज्या काही मोदींच्या जवळच्या कंपन्या आहेत तर त्यांनी फार डोनेशन दिलं असेल, परंतु तसं नाही आहे. निफ्टी 50मध्ये हेवीवेट असलेल्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांनी फार म्हणावं एवढं असं जे काही इलेक्ट्रॉल बॉन्ड थ्रू जे पैसे आहेत तर ते दिलेले नाहीत. म्हणजेच काय की हा मे बी फुसका बार असू शकतो आणि जे काही स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यामुळे एकदम पडलं होतं तर ते रिकवर होऊ शकतं. आणि त्याच्यासोबत मग बाकीचे जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत तर त्यांनी जर थोडा सपोर्ट केला आणि जर सगळं व्यवस्थित राहिलं तर मार्केट तग धरू शकतं. कालही आपण पाहिलं आहे की मार्केट थोडंसं बाउन्स बॅक झालेलं आहे, परंतु म्हणावं एवढं त्याच्यामध्ये अजून स्ट्रेंथ नाही आहे. आणि काल जर आपण फॉरेन इन्स्टिट्यूशनचा डेटा पाहिला तर तो निगेटिव्ह आहे. साधारण 1,500 कोटीच्या आसपास त्यांनी सेल केलेला आहे. परंतु काल विशेष म्हणजे जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी फार बाईंग केलेलं नाही, अगदी नॉमिनल बाईंग केलं आहे. त्यामुळे आज ते बाईंग करण्याची म्हणजेच शक्यता आहे. आणि FIIs काय करतात तर ते आता यूएसच्या डेटावरती डिपेंड आहे आणि इथलं मार्केट कसं परफॉर्म करतं त्याच्यावर. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहू शकतं आजचं मार्केट. तुम्ही थोडा सेफ ट्रेड करायला हवा, कारण मार्केट कन्सॉलिडेट करेलच, परंतु हायर बायसवरती की लोअर बायसवरती ते सांगता येणं थोडंसं अवघड आहे. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.